तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये खुसखुशीत शंकरपाळी कशी तयार करायची ते बघूया। आजपर्यंत खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी छान अशी बिस्किटासारखी कुरकुरीत शंकरपाळी, मग त्याच्यासाठी साहित्य किती घ्यायचं, तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं, अशा छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं संगीता's कुकिंग कॉर्नर मध्ये। तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण या दोन्ही प्रमाणामध्ये 1 किलोची शंकरपाळी अगदी खुसखुशीत कशी तयार करायची ते बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। घेतलेली जिन्नस आहे ती अशी एका वाटीच्या साहाय्याने मोजून घेतली की कोणताही पदार्थ अगदी अचूक तयार होतो। तर तुम्ही अगदी वाटीच्या प्रमाणात किंवा तुमच्याकडे जर मेजरिंग कप असतील तर त्या प्रमाणामध्ये सगळी जिन्नस आहे ते आपण मोजून घेऊया। तर मी इथं अगदी 1 किलो मैद्याचा आपण इथं वापर करणार आहे। तर ह्या वाट्यांच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगते, जवळजवळ 6 वाट्या एवढा इथं आपण मैदा घेतलेला आहे। म्हणजे ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 1 किलो एवढा मैदा आपण इथं वापरलेला आहे। आता मैद्याऐवजी तुम्ही इथं गव्हाचं पीठही वापरू शकता, त्याच्या पण छान अशा खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात। तर हे बघा 1 किलो मैदा आपण इथं वापरलेला आहे। आता ह्याच वाटीने दुसरी पण साहित्य आहे ते आपण मोजून घेऊया। तर सगळ्यात अगोदर मी इथं घेते रवा मी अगदी बारीक रवा अर्धा वाटी एवढा घेतलेला आहे। बारीक रव्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे। बारीक रव्यामुळे छान अशी खुसखुशीत अगदी आतपर्यंत शंकरपाळी छान अशी तयार होते। तर मोठा रवा अजिबात आपल्याला इथं घ्यायचा नाहीये। बारीक रवा घेतला की छान अशी शंकरपाळी अगदी आतपर्यंत खुसखुशीत तयार होते। तर आपण इथं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते। जरी तुम्ही वजनी प्रमाणामध्ये नाही घेतलं तरी वाट्यांच्या प्रमाणामध्ये अगदी सगळं साहित्य जरी मोजून घेतलं तरीही शंकरपाळी अगदी छान अशी तयार होते, अजिबात खराब होत नाही। तर हे पीठ आपण अगदी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता मी एका पातेल्यामध्ये इथे जवळजवळ 1 वाटी एवढं दूध घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथं दूध घ्यायचंय। जवळजवळ 1 वाटीभर मी इथं दूध घेतलेलं आहे। आता ह्याच्याच मध्ये आपण इथं पिठी साखर वापरणार आहोत। जर तुम्ही साखर घेणार असाल तर 1 वाटीभर घ्या आणि पिठी साखरेचा जर वापर करणार असाल तर जवळजवळ 1.5 वाटी इथं पिठी साखरेचा तुम्हाला वापर करायचा आहे। कारण साखरेमध्ये आणि पिठी साखरेमध्ये बऱ्यापैकी फरक पडतो, त्याच्यामुळे साखर जर तुम्ही घेत असाल तर 1 वाटीभर घ्या आणि पिठी साखरेचा वापर करत असाल तर 1.5 वाटी आपल्याला इथं पिठी साखर घ्यायची आहे। तर हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया। पिठी साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। थोडंसं गरम झालं, पिठी साखर विरघळली की आपल्याला गॅस बंद करून आपल्याला इथं तुपाचं प्रमाण घ्यायचंय। आता तूप मी अगदी 1 वाटीभर घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं अगदी त्याच वाटीने 1 वाटी एवढं तुपाचा आपल्याला इथं वापर करायचा आहे। म्हणजे 6 वाट्या पीठ असेल तर 1 वाटी आपल्याला तूप घ्यायचंय। तर तूप आपण दुधामध्ये टाकून घेऊया। जरी तुम्हाला किलोचं प्रमाण व्यवस्थित म्हणजे तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये जरी नाही घेतलं तरी वाट्यांच्या प्रमाणामध्ये जरी तुम्ही साहित्य घेतलं तरी अगदी तुमच्या शंकरपाळ्या किंवा इतर कोणताही पदार्थ अगदी अचूक तयार होतो। तर हे पूर्णपणे आपण हलवून घेऊया। थोडंसं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड झालं की आपल्याला हे पिठामध्ये घालून पीठ अगदी घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर ज्या वेळेला आपण तूप ओतलं त्याच वेळेला गॅस बंद करायचा आहे आणि हे तूप आहे ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तूप आता आपलं व्यवस्थित हलवून झालेलं आहे आणि पूर्णपणे थंडही झालेलं आहे। आता इथे मी मिठामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेते। म्हणजे कोणताही गोड पदार्थ असेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं गेलं की त्याची चव अगदी अजून वाढते। तर हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे थंड झालेलं मिश्रण आपण पिठामध्ये घालून अगदी घट्टसर ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा। अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घालून हे मिश्रण अगदी छान असं आपल्याला मळून घ्यायचंय। तर व्यवस्थित हलवून अगदी आपण हे हाताच्या साहाय्याने हे पीठ मळून घ्यायचंय। तर आपण इथं अगदी मैदा वापरून आपण इथं 1 किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळ्या तयार करतोय। जर तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल, त्याच्या पण शंकरपाळ्या अगदी छान अशा खुसखुशीत तयार होतात। फक्त घेतलेलं जे साहित्य आहे अगदी त्याच साहित्यामध्ये सगळं आपल्याला जिन्नस मोजून घ्यायचं आहे। तर हे बघा अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे पूर्णपणे मिश्रण आहे। म्हणजे दूध, तूप आणि जे आपण साखर वितळून ठेवली होती ते घालून अगदी घट्टसर आपण ह्याचा गोळा तयार केलेला आहे। जास्त पण पातळ न करता अगदी घट्टसर ह्याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे। पातळ केलं तर ह्याच्या शंकरपाळ्या व्यवस्थित होत नाहीत, त्याच्यामुळे अगदी घट्टसर हे मळून घेणं खूप गरजेचं आहे। तर छान असं मी मळलेलं आहे आणि ह्याच्या शंकरपाळ्या अगदी छान अशा खुसखुशीत तयार होतात। तर हे बघा छान असा गोळा आपण तयार केलेला आहे। आता थोड्या वेळासाठी हा गोळा आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे। जास्त वेळ न घालवता अगदी थोड्या वेळासाठीच म्हणजे 5-10 मिनिटांसाठीच आपण हे झाकून ठेवून अगदी थोड्या वेळानंतर आपण लगेच ह्याच्या शंकरपाळ्या तयार करायला घेऊया।
तर तुम्ही बघू शकता मस्त असा भिजलाय। जास्त वेळ न घालवता ह्याच्या शंकरपाळ्या आपण तयार करायला घेऊया। तर अगदी तुम्हाला जमेल असा ह्याचा गोळा काढून घ्या आणि तो गोळा काढल्यानंतर छान असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अगदी लाटायला घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता पीठ अगदी आपलं खूप टाईट आहे आणि ह्याच पद्धतीत तुम्हाला पण मळायचं आहे। जास्त पातळ पीठ केलं तर त्याच्या शंकरपाळ्या आहेत त्या फुगत नाहीत आणि तशाच राहतात। तर असं घट्टसर पीठ असेल तर शंकरपाळ्या छान अशा आतपर्यंत मस्त अशा खुसखुशीत तयार होतात। हा बघा ह्या साईजचा मी इथं गोळा घेतलेला आहे। आता हा आपण लाटून घेऊया। तर जास्त जाड न करता अगदी थोडंसं पातळ मी इथं शंकरपाळ्या लाटून घेणार आहे। अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं लाटी लाटून अगदी छान अशा शंकरपाळ्या आवडीप्रमाणे इथं कट करून घ्या। तर जास्त जाड न करता अगदी ह्या पद्धतीनं मी हे लाटून घेतलेलं आहे। तर तुम्ही ह्याची जाडी बघू शकता। अगदी ह्या पद्धतीनं मी जाड ठेवणार आहे। तर कोणाला जाड आवडतं कोणाला जाड नाही आवडत तर आवडीप्रमाणे इथं तुम्ही कट करून घ्या। तर इथे तुम्ही अगदी फिरकीच्या साह्याने जरी ह्या कट केल्या तरी छान असा आकार येतो, पण या फिरकी व्यवस्थित ही चालत नाही, त्याच्यामुळे अगदी सुरीच्या साह्यानेच मी ह्या शंकरपाळ्या आहेत त्या कट करून घेणार आहे। आता एकाच साईजच्या जर तुम्हाला करायच्या असतील तर अशा स्केलनी छान अशा लाईन्स ओढून घ्या आणि सुरीच्या साह्याने ह्या कट करून घ्या, म्हणजे एकसारख्या शंकरपाळ्या तुमच्या छान अशा तयार होतील। तर स्केलने मी अगदी लाईन्स ओढलेल्या आहेत आणि ह्याच्यावरने आता सुरीच्या साह्याने हे मी कट करून घेते, म्हणजे एकसारख्या साईजने ह्या शंकरपाळ्या आहेत त्या छान अशा तयार होतील। तर कट करताना अगदी सुरी आहे ती छान जोरात प्रेस करायची, म्हणजे शंकरपाळ्या आहेत त्या खालपर्यंत कट होतात। नाहीतर मग अगदी वरूनच तुम्ही जर सुरी फिरवलीत तर शंकरपाळ्या खालून कट होत नाहीत आणि त्या व्यवस्थित त्याचा आकारही येत नाही। तर तुम्ही बघू शकता अगदी एकाच आकारावरती छान अशा आपण कट केलेल्या आहेत। अगदी ह्या जाडीची मी शंकरपाळी इथं कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या। तर तुम्ही बघू शकता मस्त असा स्क्वेअर आलेला आहे। आता हे तुम्ही अगदी डायमंड शेपमध्येही कट करून घेऊ शकता, ते पण छान असा आकाराने पण छान अशा त्या शंकरपाळ्या दिसतात। तर मस्त अशा शंकरपाळ्या आपण छान अशा कट केलेल्या आहेत। अगदी ह्याच पद्धतीत तुम्हीही कट करून घ्या, मस्त शंकरपाळ्या अगदी तुमच्या अचूक तयार होतील। तर पूर्णपणे कट करून झाल्यानंतर हे छोटे छोटे जे साईडचे तुकडे आहेत ते आपण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ही शंकरपाळ्या व्यवस्थित अशा एकत्र करून तळण्यासाठी आपण ह्या पूर्णपणे आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी एकाच साईजच्या आपण ह्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत। अगदी एका मोठ्या ताटामध्ये ह्या सगळ्या आकारामध्ये सगळ्या शंकरपाळ्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी एकाच साईजमध्ये सगळ्या शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता ह्या शंकरपाळ्या आहेत ते जास्त फॅन खाली सुकवायच्या नाहीत, अगदी पटकन आपल्याला हे तेलामधून तळून काढायचे आहेत। तर तेल अगदी आपण गॅसवरती ठेवलेलं आहे। आता तेल हे जास्त गरम आपल्याला करायचं नाही, अगदी थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला शंकरपाळ्या सोडायच्या आहेत। तर तेल अगदी जास्तचं पण गरम करायचं नाही। जर तुम्ही जास्त कडक तेलामध्ये ह्या शंकरपाळ्या तळल्यात तर त्या व्यवस्थित फुलत नाहीत, म्हणजे त्याचे जे लेयर्स आहेत ते व्यवस्थित येत नाहीत। तर हे शंकरपाळ्या तळण्यासाठी अगदी मीडियम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। जास्त पण तेल थंड असेल तर ह्या शंकरपाळ्या आहेत त्या तेलामध्ये फुटल्या जातात। तर तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे, जास्त गरम पण नाही आणि जास्त कोमट पण नाही। तर तुम्ही बघू शकता अगदी आपली शंकरपाळीची साईज पण थोडीशी वाढलेली आहे आणि लेअर पण छान अशा सुटलेल्या आहेत। अगदी ह्याच पद्धतीत थोड्या प्रमाणात शंकरपाळ्या तेलावरती सोडून मस्त अशा हलवून घ्यायच्या। तर जास्त हलवायच्या नाही आणि शंकरपाळ्या तेलात टाकल्या की पटकन हलवायच्या नाहीत, अगदी हलक्या हाताने हलक्या चमच्याच्या साह्याने हे आपल्याला अगदी खालीवर करून घ्यायचे आहेत। अगदी थोडे शंकरपाळ्या तळायला थोडासा जास्त वेळ लागतो। तर ह्या बघा ह्या कलरवरती आपण शंकरपाळ्या छान अशा तळून काढलेल्या आहेत। अगदी 1 किलोच्या शंकरपाळ्या मैद्यापासून आपण तयार केलेल्या आहेत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि ह्या पद्धतीनं तुम्हीही करून बघा, अगदी आतपर्यंत खुसखुशीत तयार होतात। तर घेतलेली सगळी चिन्हस अगदी एकसारखी व्यवस्थित असं मोजून घेतली तर ह्या शंकरपाळ्या अजिबात खराब होत नाहीत, छान अशा तयार होतात। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। बाय बाय।